नमस्कार, मी सध्या काय करते मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मागच्या एपिसोडला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। त्या प्रतिसादामुळे, तुमच्या कमेंट्समुळे, तुमच्या लाईक्समुळे मला परत नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळाली। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्टअप मध्ये सुरू करताना येणाऱ्या अडचणी, फॅमिली किंवा म्हणजे परिवाराकडून मिळणारा सपोर्ट याबद्दल बोललो। ते करत असताना मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले की सोनते फूड्स चॉकलेट नक्की काय काय आहे हे याच्यावरती तू आम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांग। तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त सोनते फूड्सच नाही तर कॉर्नेल महा 60 म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि कॉर्नेल युनिव्हर्सिटी जी एक आयव्ही लीग युनिव्हर्सिटी आहे यांच्या टायअपनी झालेला जो प्रोग्राम आहे कॉर्नेल महा 60 ज्या महाराष्ट्रातले टॉप 60 स्टार्टअप्स यांनी सिलेक्ट केले आहेत। तर ह्या माझ्या कलिग्स बरोबर जे कॉर्नेल महा 60 मध्ये आहेत त्यांचे प्रॉडक्ट्स रिव्ह्यू करून त्यांच्याबद्दल आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी उद्योजकांनी केलेल्या प्रॉडक्ट्स बद्दल माहिती द्यावी या हेतूने हा आपला सेकंड व्हिडिओ। त्यातला आपला पहिला ब्रँड म्हणजे अर्थातच आपल्या सगळ्यांचा लाडका सोनते फूड्स जॅगरी स्वीट इन डार्क चॉकलेट। सोनते फूड्स जॅगरी स्वीट इन डार्क चॉकलेट हे 3 फ्लेवर्स मध्ये येतात, प्लेन डार्क चॉकलेट, रोस्टेड आमंड आणि कॅन्डीड ऑरेंज पील। आपल्या ह्या चॉकलेट्स मध्ये कोको बटर, जॅगरी, कोको पावडर, शतावरी, अतसिघन, शंखपुष्पी असे 11 आयुर्वेदिक हर्ब्स, प्युअर कोको बटर ज्यामध्ये पाम ऑइल जराही नाहीये, जॅगरी म्हणजेच गूळ आणि ह्या आपल्या चॉकलेट्स मध्ये रिफाइंड शुगर म्हणजे व्हाईट शुगर ही अजिबात नाहीये। सोनते फूड्सचे हे डार्क चॉकलेट्स स्वादिष्ट तर आहेतच पण प्रचंड हेल्दी आहेत। तर पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला चॉकलेट्स खायची लहर येईल तेव्हा सोनते फूड्सचे डार्क चॉकलेट्स हे नक्की ट्राय करा। प्रत्येक प्रॉडक्ट जे आपण ह्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या आपल्या ह्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे। आपल्या या पहिल्या भागामध्ये आपण थोडे प्रॉडक्ट्स रिव्ह्यू करत आहोत। तर अशा येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपण महाराष्ट्रातल्या आपल्या या मराठी उद्योजकांनी केलेल्या ब्रँड्स बद्दल बोलणार आहोत आणि ते प्रॉडक्ट्सही दाखवणार आहोत। त्यामुळे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी नक्की ट्यून इन राहा। पुढचा ब्रँड आहे वेदार्थी इमरते यांचा वैदेही फूड्सचा ब्रँड। मकर संक्रांतीसाठी खास लागणारे तिळाचे लाडू किंवा पौष्टिक मेथीचे लाडू असे अनेक पदार्थ वैदेही फूड्स इथे तयार होतात। अतिशय सुंदर पॅकेजिंग मध्ये हे लाडू तुम्ही तुमच्या घरी मागवू शकता। त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। हे लाडू खास मला वैदेही फूड्स यांनी पाठवलेत आणि इतक्या सुंदर पद्धतीने आलेत की अजिबातच लाडू तुटले नाहीयेत आणि त्याची चव तर म्हणजे मेथी लाडू तर माझे सगळ्यात फेवरेट आहेत। वैदेही फूड्सचे शुद्ध घटकांपासून बनलेले पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ नक्की ट्राय करा। पुढचा ब्रँड आहे स्नेहल तांबे यांचा इनेरो। इनेरोचे प्रॉडक्ट्स हे दीर्घकाळ टिकणारे आणि टॉक्सिन फ्री अर्थात याचा कोणालाही अपाय होणार नाही, त्रास होणार नाही अशा फ्रेग्रन्सेसनी जे फ्रेंच फाईन फ्रेग्रन्सेस आहेत त्यांनी केलेले आहेत। त्यांचा हा एअर फ्रेशनर हा अप्रतिम आहे। त्या एअर फ्रेशनर मध्ये त्यांनी पॅकेजिंग मध्ये एक सुंदर अशी स्ट्रिप पण दिलेली आहे ज्याच्यावरती आपण तो फ्रेशनर स्प्रे केला आणि आपल्या गाडीमध्ये अडकवला तर खूपच सुंदर सुवास त्याचा सगळीकडे दरवळणार आहे। त्यानंतर त्यांची ही सुंदर डाल्गोना कॉफीची कॅन्डल आहे, म्हणजे अक्षरशः ही डाल्गोना कॉफीची कॅन्डल लावल्यावरती आपण कॉफी पितोय किंवा एखाद्या सुंदर रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये बसलोय असा अगदी आपल्याला अनुभव येतो। तर हे खूपच सुंदर प्रॉडक्ट्स आहेत। अप्रतिम सुवासाचे आणि उत्कृष्ट क्वालिटीचे इनेरोचे प्रॉडक्ट्स नक्की ट्राय करा। असेच महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी तयार केलेले सुंदर सुंदर ब्रँड जाणून घेण्यासाठी आपण लवकरच भेटूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन्स मध्ये नक्की सांगा। आपला हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा, कारण आपले ब्रँड जर आपण शेअर केले तर ते जास्त मोठे होणार आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया। तोपर्यंत बाय बाय।